नमस्कार. अध्याय 9. विचारसूत्र 4. हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, तथापि असं आहे जसे आपले विचार असतात. आजवर आपल्या जीवनात जे घडत आलंय ते निम्नलिखित कारणांनीच, म्हणजे आपल्याद्वारे दिलेले सकारात्मक आदेश म्हणजे भूतकाळात केलेले सकारात्मक विचार, आपल्याद्वारे दिलेले नकारात्मक आदेश म्हणजे भूतकाळात केलेले नकारात्मक विचार. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते या कारणांमुळेच. आपली प्रार्थना म्हणजे सर्वोच्च आदेश. विश्व आपल्याला जे काही परत देतं ते म्हणजे गुणाकार ऑर्डर. चला तर मग आपण प्रथम सर्वोच्च आदेश म्हणजे काय हे समजून घेऊया. आयुष्यात घडणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक घटना तसे विचार केल्यानेच घडतात, हे आता आपल्याला नक्कीच लक्षात आलं असेल. यानंतर आपल्या जीवनात जे काही नकारात्मक घडतंय किंवा घडू शकतं ते उच्चतम प्रार्थनेचं मूर्त स्वरूप आहे, हे जाणून घ्यायचं आहे. तुम्ही जर प्रार्थना केली असेल माझी लवकर प्रगती व्हावी, तर ती प्रार्थना आपल्यासाठी आव्हानी ठरू शकेल, जेणेकरून आपल्यातील क्षमता वाढवून लवकरात लवकर आपण प्रगतीचं शिखर गाठावं अशी नियतीची इच्छा असते. पण त्या आव्हानाने आलेल्या दबावाला कदाचित आपण नकारात्मक समजलं असावं. त्याचप्रमाणे आपण केलेल्या प्रार्थनेमुळेच तशा घटना समोर आल्या आहेत, हे वास्तव देखील माणसाने स्वीकारायला हवं. आपण नियतीला जो आदेश देता त्यापेक्षा कित्येक पटीने ती आपल्याला देते. यालाच गुणाकार ऑर्डर असं म्हटलं जातं, जे समजण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वपूर्ण असलेलं विचारसूत्र ज्ञात असायला हवं. जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, जग असं आहे जसे आपण आहोत. याचाच अर्थ आपण जगाविषयी जसे विचार ठेवतो तसं ते आपल्याला दिसतं. आपण नेहमीच अशा घटना आकर्षित करतो ज्या स्वतःचं दर्शन घडवतात. त्या आपल्यातील उणिवा दाखवतात, कमतरतेकडे निर्देश करतात. त्या घटना म्हणजे जणू आपला आरसाच आहेत. ही गोष्ट समजण्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियम समजून घेऊया. हे जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, जग तसं आहे जसे आपण आहोत. या सूत्राच्या आधारालाच आणखी एक सूत्र जोडलं गेलंय. हे जग म्हणजे आपल्या प्रार्थनेचं उत्तर प्राप्त करण्यासाठी आणि आपल्यातील उणिवा दाखवण्यासाठीची सुंदर व्यवस्था आहे. हे जग म्हणजे आपला आरसा, हा संसार, आपल्या आसपास वावरणारे लोक, दररोज प्रत्येक घटनेमुळे मनात निर्माण होणारे विचार. हे विचारच आपला वैचारिक साचा ठरवतात. आपले विचारच आपल्या विश्वाला आकार देतात. ही गोष्ट आपण अधिक विस्तृतपणे समजून घेऊया. लोक आपल्याला मदत करत नाहीत अशी जर आपली तक्रार असेल तर आपण नक्कीच स्वतःला मदत करत नाही असा याचा अर्थ होतो. तुम्ही इतरांशी वाईट वागता असं नव्हे, तर स्वतःशीच योग्य व्यवहार करत नाही. परंतु नियती ज्या मान्यता आपल्याच विचारांनी निर्माण झाल्या आहेत त्या कित्येक पटीने परत करते. जगात खूप भ्रष्टाचार आहे, यावर जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर लक्षात येईल लोक तुमच्याशी योग्य व्यवहार करत नाहीत. याचाच अर्थ तुम्हीच तुमच्या विचारांद्वारे या गोष्टींना आमंत्रित केलं आहे. या नियमानुसार जगात भ्रष्टाचार आहे असा जितका विचार तुम्ही कराल तितके अधिक पुरावे तुम्हाला मिळतील आणि तशाच घटना तुमच्या जीवनात आकर्षित होतील. दृढ विश्वास ठेवून निसर्गात जर भ्रष्टाचाराच्या विचारांचं बीज तुम्ही पेरलं तर जीवनात तसाच प्रत्यय तुम्हाला येईल. म्हणून तिसरा आणि चौथा विचार नियम समजून घेऊन आपलं लक्ष भ्रष्टाचारावर केंद्रित न करता प्रामाणिकपणावर ठेवा. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपल्या सानिध्यात असलेले सगळेच लोक प्रामाणिक, इमानदार आहेत. शाळा, कॉलेजात हे नेहमीचंच दृश्य आहे. एखादे शिक्षक शिकवत असताना काही विद्यार्थी शांत असतात, तर दुसरे शिक्षक येतात तेव्हा मात्र वर्ग डोक्यावर घेतात. याचं कारण काय असू शकतं? शिक्षकाच्या मनात त्यावेळी कोणते विचार आहेत? त्यांचं स्वतःबरोबरचं वर्तन कसं आहे? पहिले शिक्षक आपल्या अंतरंगातला आवाज ऐकतात. त्यांच्यासाठी जग म्हणजे जणू आरसाच असतं, म्हणून इतर लोकही त्यांचं ऐकतात. त्या उलट दुसरे शिक्षक स्वतःबद्दल समर्पित, प्रामाणिक नसल्याने इतर लोकही त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. अशा प्रकारे आपण पाहिलं
बाहेर ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या सर्व आपल्या अंतरंगातील मनोभावनेचा आरसा आहे. म्हणून जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा अंतरंगात डुबकी मारण्याची ही सुसंधी आहे असं समजायला हरकत नाही. या संधीचा फायदा घेऊन आपण स्वतःला कुठे कुठे दुर्लक्षित करत आहोत याचा प्रथम शोध घेऊया. आंतरिक रूपात स्वतःकडे दुर्लक्ष करायचं जेव्हा आपण बंद कराल तेव्हाच बाह्य जगात परिवर्तन घडण्याची दाट शक्यता असते. या विचारसूत्राशी एक सिद्धांत जोडलेला आहे. आपण विश्वात जे विचारबीज पेरतो ते अनेक पटींनी वाढून परत येतं. एका फळात किती बिया आहेत हे तुम्ही पाहू शकता, परंतु एका बी मध्ये किती फळं आहेत हे तुम्ही कधी जाणू शकत नाही. याचाच अर्थ जे बीज तुम्ही पेराल त्यातून जी फळं मिळतील ती कित्येक पटीनं वाढून मिळतील. कारण निसर्ग नियम सांगतो प्रत्येक बीजापासून कित्येक पटीनं फळं मिळतात. मग ते बीज चांगुलपणाचं असो वा वाईटपणाचं. नियती तुमची पात्रता ठरवत नाही. तुम्ही जे तिला दान करता ती ते स्वीकारून अनेक पटीनं वाढवून तुम्हाला परत करते. तुम्ही जर नियतीला चांगुलपणा, प्रेम आणि विश्वास बीज दिलं तर संपूर्ण विश्व तुम्हालाही या गोष्टी देत असल्याचा अनुभव येईल, आणि ते सुद्धा कित्येक पटीत. त्याचप्रमाणे तुम्ही जर नियतीला द्वेष, ईर्ष्या, घृणा यांचं दान दिलं तर या गोष्टीही अनेक पटीनं वाढून तुम्हाला परत मिळतील. जीवनात आपली सगळी देवाणघेवाण केवळ स्त्रोताशीच होत असते. आपण जे काही देतो ते नियतीला देतो व आपल्याकडे जे काही येतं ते ईश्वराकडून, त्या स्त्रोताकडूनच येत असतं. एखाद्या माध्यमाद्वारे आपल्यापर्यंत हे पोहोचतं इतकंच. माणूस दोन्ही परिस्थितीत नाखुश असतो. पहिल्यात त्याला त्याच्या इच्छेनुसार मनासारखे परिणाम दिसून येत नाहीत. दुसऱ्यात त्याच्या मनासारखे परिणाम प्राप्त होतात, पण जेव्हा त्याच्या मनासारखे परिणाम घडतात तेव्हा त्याच्याकडून एक चूक होते. ज्या माणसाद्वारे त्याची इच्छापूर्ती होते त्यालाच तो स्रोत समजू लागतो. परिणामी त्यानंतरही त्याच माणसाकडून मदतीची अपेक्षा करू लागतो, आणि ज्यावेळी मदत मिळत नाही त्यावेळी मात्र तो नाराज होतो. एका माणसाला त्याचा भाऊ वेळोवेळी मदत करत असतो, पण एके दिवशी अचानक त्याने मदत करणं थांबवलं. त्यावर त्याची प्रतिक्रिया अशी होती, माझा भाऊ माझ्याशी असं वागेल हा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. त्याचप्रमाणे एखाद्या मुलाला त्याच्या वडिलांची संपत्ती, इस्टेट मिळाली नाही तर तो वडिलांचा तिरस्कार करू लागतो, कारण आपल्या नातेवाईकांनाच स्त्रोत समजल्यामुळे असं घडतं. आता वरील उदाहरणांचा आशय पुढील प्रमाणे आपण समजून घेऊया. आपण जेव्हा पाण्यासाठी नळ सोडतो तेव्हा नळ आपल्याला पाणी देतो का? नाही. नळ फक्त माध्यम आहे, स्त्रोत कुणी वेगळाच आहे. आपण अनेक नळांमधून पाणी घेऊ शकतो, परंतु सर्वांचा मूळ स्त्रोत एकच आहे, तो म्हणजे इमारतीवरची टाकी. पण हे लक्षात न आल्याने त्याच नळातून पाणी यावं अशी अपेक्षा आपण करतो. वास्तविक पाण्याच्या स्त्रोताकडून पाणी मिळण्याची अपेक्षा ठेवली तर आपल्या अपेक्षेपेक्षाही अधिक पाणी मिळू शकतं. यासाठी स्त्रोताकडून मिळण्याची अपेक्षा ठेवा, माध्यमाकडून नव्हे, असं सामान्य बुद्धी सांगते. कारण स्त्रोताकडे सर्व काही भरपूर आहे. तुम्ही घेता घेता थकून जाल, पण स्त्रोत मात्र देताना कधीही थकणार नाही, कारण त्याच्याकडे सगळ्या गोष्टींचं विपुल भांडार आहे. म्हणून माणसाने आपल्याला जे हवं आहे ते आधी द्यायला शिकलं पाहिजे. त्यामुळेच ते कित्येक पटीनं वाढून आपल्याकडे येईल. आपल्याला जे प्राप्त करायचं आहे ते आधी इतरांना मिळवून देण्यासाठी मदत करा. आपल्याला नोकरी हवी असेल तर एखाद्या गरजवंताला नोकरी मिळवण्यासाठी सहाय्य करा. तुम्हाला स्वतःसाठी वेळ हवा असेल तर इतरांचा वेळ वाचवण्यासाठी तसेच वेळेचं नियोजन करण्यासाठी मदत करा. चला पुन्हा एकदा चौथ्या विचारसूत्राकडे वळूया. जग तसं नाही जसं आपल्याला दिसतं, जग तसं आहे जसे आपण आहोत. याचाच अर्थ आपण जगाविषयी जसे विचार ठेवतो तसं ते आपल्याला दिसतं. कित्येकदा लोक आयुष्यभर तक्रारीच करत राहतात. आपल्या अपयशाचं खापर ते नातेवाईकांवर, सहकाऱ्यांवर आणि मित्रांवर फोडतात. आपलं विश्व एखाद्या स्क्रीनप्रमाणे असतं.
ज्यावर आपण आपली मानसिक दबाव, उणिवा, द्विधा मनस्थिती यांसारख्या गोष्टी प्रदर्शित करतो. अशा प्रकारे ज्या गोष्टी आपण प्रदर्शित करतो त्याचंच हे जग प्रतिबिंब आहे. कारण संसारिक पडदा आहे ज्यावर आपण आपले गुण, द्विधाभाव आणि कमतरतेचं प्रक्षेपण करतो. अशा प्रकारे आपल्याला तेच विश्व दिसू लागतं जे वास्तवात आपल्याद्वारे प्रक्षेपित चित्राचं प्रतिबिंब असतं. तेथे इतर कोणतंही स्थायी विश्व नसून आपल्याद्वारे निर्मित असंच विश्व असतं. दैनंदिन जीवनात आपण सतत आपल्या विश्वाला आकार देत असतो. लोक, वातावरण, ऋतू, परिस्थिती या प्रत्येक गोष्टीत आपण त्याचा अनुभव घेतो. आपल्या अनुभूतीद्वारेच प्रत्येकजण आकार घेत असतो. वास्तविक या सर्व गोष्टी म्हणजे आपल्या डोक्यात खोलवर विद्यमान असलेल्या गोष्टींचंच प्रक्षेपण असतं. आता हे आणखी एका उदाहरणाने समजून घेऊया. लोक वचनबद्ध नाहीत अशी तुमची तक्रार असते. याचाच अर्थ आपण स्वतःशीच वचनबद्ध नसतो. जगात अनेक लीडर्स, नेते असे आहेत ज्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर, प्रेम असतं. कारण ते महान लोक स्वतःशी पूर्णपणे वचनबद्ध, एकनिष्ठ असतात. त्यामुळे लोक ही स्वतःहून त्यांच्याशी वचनबद्ध होतात. या सर्व गोष्टी समजून घेऊन आपण जर सजगतेनं दैनंदिन जीवनाचं निरीक्षण केलं तर आपल्या अंतर्यामी नेमकं काय चाललंय हे ज्ञात होईल. असं केल्याने आपला दृष्टिकोन बदलेल आणि विकृतींमधून मुक्त होण्याच्या शक्यता अधिकाधिक विकसित होतील. त्यानंतरच आपण प्रत्येक गोष्टीकडे उच्च दृष्टिकोनातून सर्वसमावेशक दृष्टीने पाहू शकाल. अशा प्रकारे चौथा विचार नियम आपल्याला इतरांवर दोषारोप करायचे नाहीत हेच शिकवतो. आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ती आपल्या जीवनात वृद्धिंगत होते. केवळ स्रोताशी संपर्क साधल्याने सर्व दोषांचा निचरा होईल. कपडे धुण्यासाठी आपल्याला साबणाचा उपयोग करायचा असेल तर प्रथम त्यावरील आवरण काढावं लागेल. त्याचप्रमाणे मनावरील दुःख आणि दोषरूपी आवरण आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी इतरांना दोष न देण्याची कला शिकावी लागेल. तेव्हाच आपण स्वतःला उत्कृष्ट बनवू शकाल. समोरच्यामध्ये आपण जे जे बघत असतो वास्तविक ते सर्व आपलंच प्रतिबिंब आहे ही गोष्ट सदैव ध्यानात ठेवायला हवी. आपण जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी सतत तक्रार करतो तेव्हा पितळ बनतो. खरं तर या उलट व्हायला हवं होतं. चुंबक बनल्यानंतरच आपल्याला आनंद गवसतो. कित्येक लोक आपल्या अपयशाचं खापर इतरांना दोष देऊन त्यांच्या माथ्यावरच फोडतात. पण जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा सगळं जग बदलू लागतं. कारण तुम्ही बदलून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलेलं असतं. म्हणून माणसाने आपल्या बॉसला, सहकर्मचाऱ्यांना दोषी न ठरवता मी प्रेम आणि सत्याने भरलेलो आहे असा विचार नेहमी करायला हवा. संसार हा माणसाचा आरसा आहे. त्याने तर केवळ आपला खरा चेहरा दाखवला, स्वतःचंच दर्शन घडवलं. यासाठी इतरांना दोष देणं थांबवूया आणि या गोष्टींवर लक्ष केंद्रित करूया. आयुष्यात आपल्याला कोणते नवीन आविष्कार करायचे आहेत. कुठलीही चुकीची गोष्ट दिसताच आपल्यातील विचारांना योग्य दिशा देऊन निसर्गात शुभ विचारांची पेरणी करूया. मग हेच विचार कित्येक पटीनं वाढून आपल्या जीवनात सुख आणि शांतीची बरसात होईल. धन्यवाद.